शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज 9 जुलै, आज दुपारनंतर मध्यरात्री या भागात मोठा ढगफुटी दृश्य पाऊस पडणार आहे। पाहूया सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यासाठी आपल्या शेती माहिती 2.0 या शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। सुरू करूयात। सावंतवाडी, राजापूर, रत्नागिरी, चिपळूण, निपाणी, रायबाग, सांगली, कोडोली, विटा, कराड, वडूज, सातारा, गोरेगाव, पुणे, बारामती, दौंड, खेड, खोपोली, जुन्नर, कल्याण, डोंबिवली, इगतपुरीचा काही भाग, वाडा, नाशिक, मनमाड, वैजापूर, श्रीरामपूर, अहमदनगरचा काही भाग, जामखेड, करमाळा, इंदापूर, बार्शी, तुळजापूर, केज, लातूर, सोलापूर, इंडी, जत आणि पंढरपूर या ठिकाणी अतिशय तुरळक ठिकाणी गरमीचं प्रमाण वाढून उन्हाची कडक तीव्रता पडली तर मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी होणार आहे। यानंतरच इकडे चिखली, लोणारा, जालना, सिल्लोड, कन्नड, पाचोरा, जळगाव, खामगाव या ठिकाणी देखील हलका मध्यम तर काही ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला जोरदार पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे। तर शिरपूर, साक्री, धुळे, नंदुरबार, धडगाव या ठिकाणी देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता राहील। यानंतर यवतमाळ, पुसद, कारंजा, वाशिम, हिंगोली, नांदेड, निर्मल या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता राहील। पण आपलं विदर्भात संध्याकाळी सिस्टीम ॲक्टिव्ह होणार आहे, कारण यवतमाळ, पांढरवाडा, अमरावती, कारंजा, अकोला, अक्कलकोट या ठिकाणी संध्याकाळी वातावरण सक्रिय होऊन जोरदार पाऊस राहील। असेच नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।